ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने याआधी 2 याद्या ज्या आहेत त्या आम्ही जाहीर केलेल्या आहेत. आज आम्ही आमची तिसरी यादी जी आहे ती आम्ही आज प्रदर्शित करत आहोत. आणि ही लोकसभा जी आहे ही लोकसभा अतिशय ताकदीनं आमच्या पक्षाचे ओबीसी बहुजन पार्टीचे नेते मंडळी कार्यकर्ते अतिशय ताकदीनं लढवणार आहोत. आजच्या पेसमध्ये आम्ही बीड लोकसभा जी आहे ही बीड लोकसभा मराठवाड्यातील अतिशय महत्त्वाची ही लोकसभा जी आहे आणि त्या ठिकाणी ओबीसी आणि मराठा जो आहे असा प्रचंड मोठा वाद त्या ठिकाणी पेटला होता. आणि त्या ठिकाणी ज्या उमेदवारी आता त्या डिक्लेअर झालेल्या आहेत त्या ठिकाणी पंकजा मुंडेंची उमेदवारी जाहीर झालेली आहे, सोनवणेंची उमेदवारी जाहीर झालेली आहे महाविकास आघाडीकडून, आणि महायुतीकडून पंकजाची उमेदवारी जाहीर झालेली आहे. पंकजाच्या उमेदवारीला आपण पाहिलं की गावागावामध्ये फार मोठा विरोध जो आहे होताना दिसत आहे. मराठा समाजाचे कार्यकर्ते सुद्धा त्यांना फिरण्यासाठी सुद्धा त्यांना मज्जाव घालून गावातून हे करत आहेत. आणि त्यामुळं हा जो मतदारसंघ आहे लोकसभा मतदारसंघ जो आहे तो आम्ही त्या ठिकाणी ताकदीनं लढण्यासाठी आम्ही आमचे नेते प्राध्यापक टी.पी. मुंडे सर ह्यांना आम्ही विनंती केली होती की आपण आता त्या ठिकाणी उतरायला पाहिजे, कारण टी.पी. मुंडे जर उतरले तर मग मात्र त्यांना अडवण्याची तिथं ही जी आहे ताकद जी आहे ती कुणाची नाही आहे. म्हणून आम्ही टी.पी. मुंडे सरांना सांगत होतो की तुम्ही ती निवडणूक लढवा. पण मुंडे सर आम्हाला बाकीच्या महाराष्ट्रामध्ये प्रचारामध्ये आवश्यक असल्यामुळे मुंडे सरांनी त्या ठिकाणी यशवंत अण्णा गायके या एक तरुण तडफदार असा धनगर समाजाचा एक कार्यकर्ता, चळवळीतला कार्यकर्ता जो आहे त्याची उमेदवारी टी.पी. मुंडे सरांनी काल आमच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये काल फायनल केलेली आहे. आणि त्यामुळं मुंडे सरांच्या पाठिंब्यानं त्या ठिकाणी ही जी निवडणूक जी आहे बीडची लोकसभा जी आहे ती ताकदीनं जी आहे त्या ठिकाणी लढवण्यात येणार आहे. आणि मला वाटत नाही की ह्या उमेदवाराला अडवण्याचा प्रकार जो आहे तो होईल असं आम्हाला वाटत नाही. लोकशाहीच्या पद्धतीने त्या ठिकाणी निवडणूक लढली जावी ही आमची भूमिका आहे. पण जर जिसकी लाठी उसकी भैंस असं जर होणार असेल तर त्या ठिकाणी ते योग्य नाही. आणि त्या ठिकाणी लोकशाहीचा गळाघोट करण्याचा कार्यक्रम जो यापूर्वी झालेला आहे, या निवडणुकीत ही निवडणूक तरी पारदर्शी झाली पाहिजे अशी मी प्रशासनाला या ठिकाणी मी विनंती करत आहे. या ठिकाणी दुसरी उमेदवारी जी आहे ते जालना डॉक्टर तानाजी भोजने हे MD डॉक्टर आहेत, उच्च विद्याविभूषित आहेत आणि त्यांचे हॉस्पिटल्स आहेत. हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी मोठा जनसंपर्क त्या ठिकाणी आहे. आणि त्या ठिकाणी कुटुंबामध्ये सुद्धा 5 ते 6 MBBS डॉक्टर त्यांच्या घरातच आहेत. त्यामुळे आणि गरिबांसाठी मोफत औषधोपचाराचा अनेक वर्ष त्यांचा कार्यक्रम त्यांनी राबवलेला आहे. त्यामुळे त्यांचा दांडगा जनसंपर्क त्या ठिकाणी आहे. त्यामुळे जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध आमचा ओबीसी बहुजन पक्षातर्फे या तरुण अशा डॉक्टरची आम्ही उमेदवारी जी आहे ती आम्ही जाहीर करत आहोत. त्याचप्रमाणे अहमदनगर म्हणजे जे आता अहिल्यानगर त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे, त्या अहमदनगरची जे नगर दक्षिण त्याला म्हणतात ती जी लोकसभा जी आहे त्या ठिकाणी दिलीप खेडकर हे माजी सनदी आयुक्त होते आणि त्यांना प्रशासनाचा फार मोठा अनुभव आहे. आणि अशा एका अतिशय दांडगा अनुभव असलेल्या एका सनदी अधिकाऱ्याला जे आहे ते आम्ही या ठिकाणी उमेदवार म्हणून आम्ही हे केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी नगर दक्षिणची जी निवडणूक आहे त्या ठिकाणी जवळपास 2 लाख लोकांचा ओबीसी बाहेरगाव मेळावा जो आहे त्या ठिकाणी झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जसं बीडमध्ये वातावरण आहे, जसं जालन्यामध्ये वातावरण आहे, तसंच वातावरण ओबीसीचं वातावरण जे आहे ते नगरमध्ये झालेलं आहे. त्यामुळं 2-2 प्रस्थापित, एकीकडे लंके, दुसरीकडं सुजय विखे पाटील आणि तिसरीकडे आमचा उमेदवार जो आहे तो त्या ठिकाणी ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने एकदम अतिशय स्ट्रॉंग असा उमेदवार आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्यामुळं ओबीसी बहुजन, ओबीसी भटकेविमुक्त आणि मागासवर्गीय जे आहे यांची मतं जर पोलराईज त्या ठिकाणी झाली तर मग आमच्या उमेदवाराचा विजय जो आहे तो निश्चित त्या ठिकाणी मानला जातोय. या ठिकाणी चौथी उमेदवारी जी आहे ती सातारा लोकसभा लोकसभा मतदारसंघात अजून प्रस्तावित पक्षाचे उमेदवारी जाहीर होण्यात झालेले आहेत. त्यामुळे आज आम्ही जे आहे आमचा उमेदवार जो आहे त्या ठिकाणी सुरेश कोरडे यांची उमेदवारी जी आहे ती आज आम्ही या ठिकाणी जाहीर केलं. त्यांचा बँकिंग क्षेत्रामध्ये फार मोठा अनुभव आहे. जवळपास 12-13 शाखा त्या ठिकाणी आहेत. अनेक वर्षापासून त्या जिल्ह्यामध्ये बँकिंगच्या व्यवसायातून ते समाजकार्य करत आहेत.
त्याचप्रमाणे ते मोठे उद्योग व्यावसायिक सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं आहे आणि अशा प्रकारे एक माळी समाजामध्ये एक मोठं नेतृत्व जे आहे ते त्या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये ते आहे आणि त्यामुळं माळी, धनगर, वंजारी, बाकी तेली, माळी, साळी, कोष्टी, कुंभार हे ओबीसी जर त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहतील आणि त्यांची जी निवडणूक जी आहे ती सुद्धा निवडणूक जी आहे त्या ठिकाणी अतिशय मोठ्या फरकाने जे आहे ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार त्या ठिकाणी जिंकल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी सांगली लोकसभा जी आहे, सांगली लोकसभा हे मी स्वतः त्या ठिकाणी मी लढण्याचा यापूर्वीच मी घोषित केलेलं आहे. पक्षाने मला तिकीट दिलेलं आहे. वंचितनेही सुद्धा मला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा आंबेडकरांचा अकोल्यामध्ये पाठिंबा यापूर्वीच आम्ही त्यांना जाहीर केलेला आहे. सांगली लोकसभा जी आहे त्या ठिकाणी आता शिवसेनेचे एक पहिलवान उमेदवार उभा आहेत आणि भाजपकडून जे यापूर्वी जे भाजपचे उमेदवार होते ते त्या ठिकाणी उभे आहेत. पण सांगलीमध्ये सांगायचं झालं तर सांगलीमध्ये आज कुठलीही भाजपची लाट नाही, मोदीची गॅरंटी नाहीये, त्या ठिकाणी राम मंदिरचा विषय नाहीये आणि त्यामुळे मोदीची लाट सुद्धा नाहीये. त्या ठिकाणी फक्त एकच सुप्त लाट आहे सांगली जिल्ह्यामध्ये आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुद्धा, ती म्हणजे ओबीसी आणि भटकेमुक्त जे आहे त्या विरुद्ध प्रस्थापित मराठा जे आहे ती एकच लाट जी आहे त्या ठिकाणी आहे. आणि त्या ठिकाणी सांगलीमध्ये जर बोलायचं तर गेल्या 10-15 वर्षामध्ये विकासाच्या नावानं बोंबाबोंब झालेली आहे. शहर बकाल झालेलं आहे. त्या ठिकाणी दुष्काळी भागाचा प्रश्न तसेच आहेत. तरुणांच्याकडे रोजगार नाही आहेत. जे काय ते तिथले प्रस्थापित जे आहेत ते सगळे आपापल्या संस्था कशा टिकतील आणि त्याच्यामध्ये ही निवडणूक झाली की ती निवडणूक, ती निवडणूक झाली की कारखान्याची निवडणूक, मग पंचायत समिती, मग जिल्हा परिषद, मग बँका, ह्याच्यात इतके पडून गेले आहेत. त्यामुळं त्या सांगली जिल्ह्याच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी कुठल्याही नेत्याला आतापर्यंत वेळ मिळालेला नाही. त्या ठिकाणी जवळपास सांगली जिल्ह्याला 4 वेळा मुख्यमंत्री पण मिळालेला आहे. जवळजवळ 10 वर्ष त्या ठिकाणी महाराष्ट्राचा खजान्याची चावी सांगलीमध्ये त्या ठिकाणी होते. म्हणजे अर्थमंत्री जे आहेत ते आमचे होते, उद्योग मंत्री, सहकार मंत्री, अशा अनेक मंत्र्यांची मांदियाळी त्या ठिकाणी सांगलीमध्ये होती. पण त्याचा उपयोग जो आहे तो जिल्ह्याच्या विकासासाठी मात्र या नेत्यांना करता आला नाही. आणि म्हणून सांगलीची जी निवडणूक जी आहे ती फार चुरशीची तिरंगी फाईट आता तर होणार आहे. जर काँग्रेसचा उमेदवाराला आज सुद्धा त्यांचं तिकिटासाठी त्यांचं ते हे चालू आहे, अंतर्गत वाद सुरू आहे मोठा. आणि जर काँग्रेसचा उमेदवार जो आहे त्याला तिकीट नाही मिळालं तर ते अपक्ष लढण्याची सुद्धा आम्ही ऐकू. चौरंगी जर ती झाली तर मग आमचा विजय आणखीन सोपा होणार आहे. तिरंगीमध्येच आम्ही विजयी होणार आहोत. कारण मागच्या वेळी ही लढत झाली होती त्यावेळी 3 लाख मतं वंचित बहुजन आघाडीचे पडळकरनं त्यावेळी मी स्वतः त्यावेळी प्रचारात होतो. 3 लाख मतं त्यावेळी पडली होती. आता फक्त आणखी 1,00,000-1,50,000 मतं जरी आम्ही वाढली तरी सुद्धा आमचा विजय हा निश्चित आहे. त्यामुळे सांगली जी जागा जी आहे ताकदीने आम्ही लढवणार आहोत. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही हे लढवणार आहोत. काही ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार जे आहेत ते पाठीमागे घेऊन आम्ही काही उमेदवारांना पाठिंबा पण दिलेला आहे. या ठिकाणी महत्वाची अशी जागा म्हणजे परभणी लोकसभा जी आहे त्या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ शेळके यांची उमेदवारी आम्ही त्या ठिकाणी जाहीर केली होती. सांगली हरिभाऊ शेळकेंची उमेदवारी जाहीर झाल्या या ठिकाणी अशी चक्र फिरली की महादेव जानकरांना त्या ठिकाणी माढ्यामधून काढून घेण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांना महायुतीच्या मार्फत त्यांना परभणीमध्ये त्यांना निवडणूक लढवण्याची त्यांना सूचना देण्यात आल्या. 2 दिवसापूर्वी पवारांच्या काममध्ये असलेले जानकर लगेच फडणवीसांच्या मिठीत दिसले. त्यानंतर अजित पवारांच्या ह्याच्यात ते दिसले, ते कळपामध्ये दिसले आणि त्या ठिकाणी मग त्या उमेदवारी आल्यानंतर जानकरांचा मला फोन आला की आपला बहुजन आणि ओबीसीच्या वतीनं मी ही निवडणूक लढवतो आणि आपण कृपया त्यांची उमेदवारी मागे घेण्यात यावी आणि ओबीसीच्या मताची विभागणी होऊ नये या एका उद्देशाने जे आहे ते आम्ही या ठिकाणी परभणीची उमेदवारी हरिभाऊ शेळकेंची आम्ही मागे घेतलेली आहे. आणि महादेव जानकरांना त्यांचा पक्ष म्हणून नव्हे तर एक व्यक्ती म्हणून, एक ओबीसीचा एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी यवतमाळ लोकसभेमध्ये आम्ही आमचे उमेदवार कुणाल जानकर यांची उमेदवारी आम्ही अर्ज दाखल केला होता. पण त्या ठिकाणी बंजारा समाजाचं जवळजवळ 5.5 लाख मतदान आहे आणि बंजारा समाजाचा जो उमेदवार जो आहे त्याला बाकीच्या ओबीसीने पाठिंबा मिळाला पाहिजे या हेतूने आम्ही आमचा उमेदवार मागे घेतला आणि बंजारा समाजाचे प्राध्यापक अनिल राठोड या ठिकाणी आता एकमेव बंजारा समाजाचे त्या ठिकाणी उमेदवार आहेत. त्यामुळं आम्ही त्यांना सक्रिय पाठिंबा जो आहे त्या ठिकाणी आम्ही अनिल राठोडना आम्ही सक्रिय पाठिंबा जाहीर करत आहोत.
आणखीन कुठलं? झालं तेवढं. हा. या या ठिकाणी आज अनेक ठिकाणी या काही फॉर्म परत घेण्याचे, काही आज शेवटची तारीख होती. चिन्हांचं हे जे आहे, आम्ही सुद्धा चिन्हांची मागणी केलेली आहे आमच्या उमेदवारांनी. आता जे काय ही जी लढत आहे, ही लढत ही आता स्पष्टपणे काही ठिकाणी तिरंगी होणार आहे, काही ठिकाणी चौरंगी होणार आहे. आणि जितक्या जास्त लढती असतील तिथं आमच्या पक्षाचे उमेदवार जे आहेत ते मोठ्या फरकाने निवडून येणार आहेत. आमच्या उमेदवारांची धनपेटी मोकळी आहे, पण आमच्या उमेदवारांची मतपेटी जी आहे ती मात्र आपल्याला भरलेली दिसेल. कारण 60% वोट बँक ही ओबीसीची आहे महाराष्ट्रामध्ये, भटक्या आहे. आणि त्याला जर मागासवर्गीय आणि मुस्लिमांचा जर पाठिंबा आम्हाला मिळाला, तो आम्ही मागितलेला आहे. कारण मुस्लिम समाजामध्ये सुद्धा जवळजवळ 60% जे आहे ते ओबीसी आहेत. आणि म्हणून त्यांचा जर आम्हाला पाठिंबा त्या ठिकाणी मिळाला, तर या महाराष्ट्रामध्ये राजकीय क्रांती जी आहे ती आपल्याला झालेली पाहायला मिळेल. आम्ही वंचितच्या उमेदवारांचा काही ठिकाणी आम्ही पाठिंबा दिलेला आहे, काही ठिकाणी त्यांचा आम्हाला मिळालेला आहे. आता एकंदरीत जी खरं चित्र जे आहे ते आपल्याला उद्या परवापर्यंत एकदम स्पष्टपणे चित्र आपल्याला स्पष्ट होईल. एक निश्चित आहे की आम्ही ही निवडणूक जी आहे ती फार गांभीर्यानं आमचे उमेदवार, बारामतीतला उमेदवार जर आपण पाहिला असेल तर 25,000चा मेळावा घेऊन त्यांनी प्रचाराचा नारळ त्या ठिकाणी फोडलेला आहे. माळी समाजाचे आमचे भागवत जे आहेत त्या ठिकाणी दोन ननंद भाऊजाई त्यांच्या लढाईमध्ये हे आमचे दोन प्रस्थापितांच्या विरुद्ध एक विस्थापित त्या ठिकाणी लढाई देत आहेत. आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ज्या मतदारसंघात जात आहेत त्या ठिकाणी ओबीसीचे भावी जी लढत होणार आहे आता विधानसभेची, त्या ठिकाणी अनेक उमेदवार जे आहेत ते त्या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी आमच्या पक्षातर्फे इच्छुक उमेदवारांची आता लाईन लागलेली आहे. अजून सुद्धा आमची एवढी मोठी वेटिंग लिस्ट आहे. माढा लोकसभा मतदारसंघ आहे. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आमच्याकडे 3-3, 4-4 उमेदवार वेटिंग लिस्टमध्ये आहेत. पण अजून महाविकास आघाडीचा जो पण उमेदवार तिथं जाहीर होत नाहीये.